नमस्कार. तुम्ही पाहत आहात 24/7 न्यूज रिपोर्ट, जिथे प्रत्येक बातमी फक्त दाखवली जात नाही तर तिच्या मागचं खरं सत्य उघड केलं जातं. सत्याच्या सोबत सत्याच्या शोधात. आजच्या भागात आपण पाहणार आहोत महाराष्ट्र हादरवणाऱ्या 20 धक्कादायक बातम्या. महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा फ्रीडम ऑफ रिलिजन ॲक्ट 2026 मंजूर. विरोधकांकडून कायद्यावर टीका, सर्वोच्च न्यायालयातही प्रकरण प्रलंबित. एसटी बससाठी डिझेल 5 रुपयांनी स्वस्त, प्रवाशांना दिलासा. ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्टेशनला आनंद दिघे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव. गुन्हे व कायदा घडामोडी. महाराष्ट्रात 50 घरफोड्या करणारा सिरियल चोर अटक. चोरीत सुमारे 1.3 करोड यांचं सोनं लंपास. महिला अत्याचार प्रकरणावरून राज्यात राजकीय वाद वाढला. वाहतूक व पायाभूत सुविधा घडामोडी. मुंबई लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या ट्रेनचा ट्रायल लवकरच. घाटकोपर ठाणे परिसरात सुरक्षा वाढवण्यावर भर. घोडबंदर हायवे हस्तांतरणात विलंब, फ्लायओव्हर दुरुस्ती अडथळा. रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यावधींचा खर्च अपेक्षित. हवामान व शेती घडामोडी. राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढली. बुलढाणा धाराशिव भागात पिकांचे मोठे नुकसान. गहू, कांदा, केळी पिकांना फटका. सामाजिक व धार्मिक घडामोडी. आज चैत्र गौरी तृतीया, शुभयोग, धार्मिक कार्यक्रमांना गर्दी. गुढीपाडवानिमित्त राज्यभर उत्साहाचं वातावरण. इतर महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र स्टेट फुटबॉल लीग स्पर्धा सुरू, मार्च महिन्यात. पुणे ग्रँड टूरसारख्या क्रीडा स्पर्धांमुळे पर्यटनाला चालना. राज्यात विविध ठिकाणी स्थानिक राजकीय हालचाली व विकास प्रकल्पांना वेग.